पुढची चंद्रपूरमधली एक ब्रेकिंग बातमी बघूया। चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये आणखी ट्विस्ट येण्याची शक्यता आहे, कारण सव्वा वर्षांच्या महापौर पदाची ऑफर भाजपकडून ठाकरेंच्या शिवसेनेला देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे। तर 5 वर्षांपैकी 2 वर्ष स्थायी समितीचं अध्यक्षपद आणि उपमहापौर पदाची ऑफर भाजपकडून ठाकरेंच्या शिवसेनेला देण्यात आल्याची माहिती मिळते। जर शिवसेनेला हा फॉर्म्युला मान्य नसेल तर भाजप विरोधी पक्षामध्ये बसेल। भाजपमधल्या विश्वसनीय सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। सारंग पांडे आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला माहिती देतील। खरं तर चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेसमध्ये देखील एक वेगळं नाराजी नाट्य आणि रस्सीखेच दिसतीये। त्याच वेळेला हा एक ट्विस्ट आलाय, भाजपनं थेट ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर दिली आहे। सारंग, यावेळी भाजपकडून जी महापौर पदाची ऑफर आहे शिवसेना गटाला 6.25 वर्ष विभागून घेण्याची, ही आधी देण्यात आली होती। नवीन याच्यामध्ये अशी घडामोड आहे की भाजपने आता 6.25 वर्षाच्या महापौर पदासोबतच 2 वर्ष स्थायी समितीचं अध्यक्षपद आणि सोबतच उपमहापौर पद, म्हणजे एक प्रकारे शिवसेनेला ही वाढीव ऑफर आहे असं म्हणू शकतो। कारण आपण जर बघितलं तर शिवसेना अजूनही कुठेतरी महापौर पदच मिळावं यासाठी अडून बसली आहे आणि त्यातही शिवसेनेला 6.25 वर्षाचं जे महापौर पद आहे ते आधी हवं आहे। मात्र भाजपच्या सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट संकेत दिलेले आहे की पहिले भाजपच 6 वर्षाचं महापौर पद घेईल, वाटल्यास शिवसेनेला 2 वर्ष स्थायी समिती अध्यक्षपद आणि उपमहापौर हे देण्यात येईल। मात्र जर हा फॉर्म्युला शिवसेनेला अमान्य झाला तर भाजप एक वेळ विरोधी पक्षात बसेल। मात्र कुठल्याही प्रकारे शिवसेनेला पहिले महापौर पद देणार नाही, हे मात्र भाजपने स्पष्ट केलं आहे। अगदी सारंग, धन्यवाद माहितीसाठी। त्यामुळे शिवसेनेची नेमकी भूमिका काय आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे।